लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेसाठी माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांच्या पुढाकाराने तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर या पवित्र तीर्थक्षेत्र देवदर्शन यात्रेचं आयोजन करण्यात आलं। या यात्रेला शेकडो भाविकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला असून यात्रेला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। यात्रेपूर्वी लोणीकंद येथून चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। त्यानंतर यात्रेचा ताफा तुळजापूरकडे मंगलमय प्रारंभ झालाय। यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी आणि मार्गस्थ करण्यासाठी उमेदवार योगेश झुरुंगे तसेच सागर झुरुंगे, दीपक झुरुंगे, राजेश झुरुंगे, कुंडलिक झुरुंगे, स्वप्नील झुरुंगे, राजू वाघुले, अजित कोहिनकर, भारत झुरुंगे, हर्ष वानखेडे, नाना देवकर, भाऊसाहेब ठोंबरे, भीमा ठोंबरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या यात्रेमध्ये तुळजापूर येथे आई अंबाबाईचं दर्शन, त्यानंतर अक्कलकोट येथे श्री स्वामींचं दर्शन घेऊन रात्रीचा मुक्काम अक्कलकोट येथे होणार आहे। पुढील दिवशी चहा नाश्ता करून यात्रेचा ताफा पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून दुपारी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत परतीचा प्रवास सुरू होणार आहे। यासोबतच लोणीकंद पेरणे गटातील जनतेसाठी योगेश झुरुंगे यांच्या माध्यमातून नागपूर दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस दर्शन यात्रेचंही आयोजन करण्यात आलं। या यात्रेसाठी देखील शेकडो भाविकांची बस शुक्रवारी रात्री मार्गस्थ झाली आहे। भाविकांसाठी चहा नाश्ता, जेवण आणि निवासाची उत्कृष्ट व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे। दरम्यान योगेश झुरुंगे यांनी अशा विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन सातत्याने करत असल्याने गटातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे, तर सेवाभावी वृत्तीबद्दल नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय। अक्कलकोट या ठिकाणी चाललोय। योगेश भाऊ झुरुंगे यांनी ट्रिप काढलेली आहे, त्यांचे मनापासून धन्यवाद। हा मी सुमन वाडेकर, मी तितिक्षा पार्क मधून आले आणि आम्ही देवदर्शनाला निघालेलो आहे। ही ट्रिप तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर या ठिकाणी निघालेली आहे आणि ही योगेश भाऊ झुरुंगे यांच्यातर्फे। हा आनंद होतोय, तसं काही नाही, चांगलं वाटतंय त्या निमित्ताने, नाही का। सुरू करू। माझं नाव वर्षा नवनाथ यनवर, राहणार बुरकेगाव। आम्ही तुळजापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर या ठिकाणी चाललोय योगेश भाऊ झुरुंगे यांच्या माध्यमातून। त्यांनी खूप छान प्रकारे सोय केली आमची नाश्त्याची वगैरे, त्यांचे खूप मनापासून आभार। आमचे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीमागे आहे। भास्कर बांधाज भगत, राहणार संभाजीनगर, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट जाऊन येत आहेत। योगेश भाऊनी यात्रा काढलेली आहे, यांच्या मार्फत जाऊन येत आहे। धन्यवाद योगेश भाऊचा। आम्ही योगेश भाऊ झुरुंगे यांच्यातर्फे आम्हाला तुळजापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर यात्रा त्यांनी आयोजित केलेली आहे। आम्ही ज्योतिबा पार्क मधून सगळ्या महिला आणि जेंट्स लोक जात आहोत। त्यांना आमच्याकडनं सगळ्यांकडनं एक चांगल्या आशीर्वादाने त्यांनी उमेदवारी पदमधून निवडून यावं हीच अपेक्षा आहे। आम्हाला खूप आनंद झालेला आहे, एक्साइटमेंट खूप आहे आमची सगळ्यांची गाड्याची। आज आपल्या पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार योगेश भाऊ झुरुंगे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट या ठिकाणी यात्रेचे आयोजन केलेले आहे। तरी बुरकेगाव येथील 80 ते 90 लोक यात्रेसाठी रवाना होत आहे योगेश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली। तर ह्याचे आयोजन आमच्या गावातील भीमा ठोंबरे, भाऊसाहेब ठोंबरे, संतोष ठोंबरे, गणेश पोखरे, किरण सोनवणे या संयोजकांनी केले होते। तरी यात्रेसाठी बुरकेगावातून भरभरून प्रतिसाद भेटला आहे आणि हा प्रतिसाद योगेश भाऊंसाठी खूप मोलाचा ठरणार आहे। बुरकेगावातून आजोपी इच्छुक यात्रेकरू आहे, तर ते पुढील ट्रिपसाठी आपण शनिवारी आयोजन केलेले आहे। तर आता सर्व यात्रेकरू देवदर्शनाचा लाभ घेणार आहे। तर हे सर्व आशीर्वाद योगेश भाऊंना लाभणार आहे आणि पुढील काही दिवसात योगेश भाऊंना बुरकेगावातून भरभरून प्रतिसाद भेटणार आहे। तरी योगेश भाऊंचे आम्ही मनापासून आभार मानत आहोत की सर्व लोकांना देवदर्शनाची सोय करून दिली आहे। तर योगेश भाऊंचे पुनश्च एकदा मी आभार मानत आहे।